नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, भारतीय पोस्ट ऑफिस म्हणजेच डाक विभागामध्ये सगळ्यात मोठी भरती आलेली आहे आणि या भरतीबाबतची आपण सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये कोणकोणती पदं भरली जाणार आहेत, त्याचबरोबर याला लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा पद्धतीने असणार आहे आणि तुमची सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते तुमच्या मार्कांच्या बेसवरती इथं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यासाठी ही जी काही सर्वात मोठी इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये भरती आलेली आहे, या भरतीची सविस्तर इत्थंभूत माहिती तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर बघा मित्रांनो, पोस्ट कोणकोणते आहेत. डाक सेवक आहे, त्याच्यानंतर ब्रँच पोस्ट मास्टर त्यालाच BPM असं म्हटलेलं आहे आणि पुढचे आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर त्यालाच ABPM असे म्हटलेलं आहे किंवा डाक सेवक. अशा ह्या वेगवेगळ्या 3 पोस्ट भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी इथं ही जी काही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही मित्रांनो ही जी काही डिटेल PDF आहे ती PDF मिळवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा या लिंकवरून करता येणार आहे. तर आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशा पद्धतीनं आहे बघा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन वन टाइम रजिस्ट्रेशन असणार आहे. ते तुम्हाला 31/1/2026 पासून ते 14/2/2026 पर्यंत वन टाइम रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड फीज आणि पेमेंट जे आहेत ते कधीपासून करायचे आहेत तर 2/2/2026 ते 16/2/2026 पासून मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि जे पेमेंट आहेत ते पेमेंट करायचे आहेत. म्हणजे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे ती 16/2/2026 पर्यंत. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्या हातात 15 दिवस आहे. 15 दिवसामध्ये आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो. जर समजा तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये काही करेक्शन करायचं आहे असं वाटलं तर तुम्ही 18 आणि 19 फेब्रुवारी या 2 दिवसामध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन करू शकता. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, ऑनलाईन करेक्शन करण्याची वेळ येऊन द्यायची नाही. फॉर्म भरत असताना फॉर्म अतिशय व्यवस्थितपणे भरायचा आहे. त्याच्यामध्ये कोणतीही मिस्टेक होऊन द्यायची नाही. जर समजा नजर चुकीने काय मिस्टेक झाली तर तुम्हाला ह्या 2 दिवशी काय करता येणार आहे, करेक्शन करता येणार आहे. आलं का लक्षात? चला पुढे बघूया. या पोस्ट ज्या आहेत या पोस्टसाठी काय काय लागणार आहेत आपल्याला. तिथं आपली जॉब प्रोफाईल काय असणार आहे. ब्रँच पोस्ट मास्टर त्यालाच BPM असं म्हटलेलं आहे. ते तुम्हाला डे टू डे काही ज्या पोस्टाच्या ऍक्टिव्हिटी वगैरे आहेत त्या करावं लागणार आहेत. त्याचबरोबर पोस्टाची जी पेमेंट गेटवे आहे IPBB त्याचा देखील तुम्हाला तिथं मॅनेजमेंट करावं लागणार आहे. आलं का लक्षात? आता ह्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला तिथं ज्या पोस्टाच्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग होणार आहे तिथं तुम्हाला रेसिडेंट अकोमोडेशन देखील मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरे आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. याच्यामध्ये सेल स्टॅम्प स्टेशनरी ज्या आहेत त्याची तुम्हाला डिलिव्हरी करावं लागणार आहे. त्याचबरोबर जे तुमचे BPM आहेत त्यांना देखील त्यांच्या कामामध्ये ऑपरेशनल कामामध्ये तुम्हाला मदत करावी लागणार आहे. हे मित्रांनो इथं लक्षात घ्या. आणि तिसरा आहे डाक सेवक. डाक सेवक त्यांना काय करावं लागणार आहे, डिपार्टमेंट पोस्ट आणि जे काही सब पोस्ट आहेत यांच्यामध्ये कम्युनिकेशन करण्याचं काम डाक सेवक जे आहेत त्यांना करावं लागणार आहे. आता इथं तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे तर जे काही BPM आहेत त्यांना 12 ते 29,380 रुपये इतकी सॅलरी असणार आहे. आणि जे ABPM आणि डाक सेवक आहेत त्यांना 10,000 ते 24,470 रुपये इतकी सॅलरी असणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला इथं एजचा क्रायटेरिया दिलेला आहे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त तुम्हाला 40 वर्ष चालणार आहेत. जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरी मधून येतात त्यांना इथं सवलत देखील देण्यात आलेली आहे. आपण ज्या कास्ट कॅटेगरी मधून येतो त्या ठिकाणी कशा पद्धतीने सवलत आहे तुम्ही या तक्त्यामधून पाहू शकता. आलं का लक्षात? हा तक्ता व्यवस्थित लक्षात ठेवा.
त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो आपल्याला इथं 10वी पास असणं आवश्यक आहे. तुमचं जे सिलेक्शन आहे ते तुमचं सिलेक्शन 10वीच्या मार्कावरती होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेज देखील त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही 10वी पास जे आहे ते मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश या 2 विषय तुम्हाला 10वीला असणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हे आपले 2 विषय असतात. जर तुम्हाला मॅथ्स मध्ये आणि इंग्लिश मध्ये चांगली मार्क असतील तर निश्चित तुमचं या ठिकाणी सिलेक्शन देखील होणार आहे. त्यामुळं ज्यांचं मॅथ्स आणि इंग्लिश चांगलं आहे असे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. मिनिमम इथं 10वी पास हे इथं क्रायटेरिया दिलेला आहे. हा बाकीचा गोवा सिक्कीम वगैरे त्या राज्यांसाठी दिलेला आहे. अदर क्वालिफिकेशन आपल्याला काय मागितलेलं आहे बघा. तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर अतिशय चांगलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सायकलिंगचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्हाला सर्वत्र राहण्याचं पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता इथं कास्ट कॅटेगरी बरोबर काही रिझर्वेशन आहेत त्याची ही माहिती दिलेली आहे. मित्रांनो खूप सगळी माहिती दिलेली आहे. ही माहिती जर मी वाचत बसलो तर आपला हा जो व्हिडिओ आहे तो मोठा होईल आणि तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टी स्किप होतील. आता आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी इथं इंडियन पोस्टची ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं काय करायचं आहे, ऍप्लिकेशन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सिलेक्शन क्रायटेरिया कसा असणार आहे. तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला 10वी 12वीचे जे काही मॅथ्स आणि इंग्लिश विषय आहे त्या विषयामध्ये चांगले मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन आहे ते 100% मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं ग्रेड आहे त्या ग्रेड मधून तुम्हाला काय केलेले आहेत पॉइंट तिथं तुमचे कन्सिडर केलेले जाणार आहे आणि त्या पॉइंटला मल्टिप्लिकेशन फॅक्टर दिलेला आहे. त्या पद्धतीनं मल्टिप्लिकेशन केलं जाणार आहे आणि त्याच्यानुसार तुमची जी काय रँक आहे ते रँक तिथं डिक्लेअर केली जाणार आहे. हे सगळं सिस्टीम जनरेटेड असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आलं का लक्षात. ही जी भरती आहे ही ऑल ओव्हर इंडियामध्ये भरती आलेली आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा तुमची मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, PWBD सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर असतील तर त्याचं सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थचा जो प्रूफ आहे तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर मेडिकल सर्टिफिकेट देखील आपल्याला तिथं आवश्यक आहे. हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी लागणार आहेत. आलं का लक्षात. त्याचबरोबर बघा काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार आहे त्यावेळेला आपला ईमेल आयडी, मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे. आधार क्रमांक असेल, पॅन क्रमांक असेल त्या देखील गोष्टी तिथं व्यवस्थित तुम्ही भरायच्या आहेत मित्रांनो. इथं अनेक्षरी दिलेले आहे 1 ती देखील तुम्हाला तिथं भरून अपलोड करायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला तिथं काय करायचे आहेत, अपलोड करायच्या आहेत. 1 टाइम रजिस्ट्रेशन करतानाच्या काही सूचना दिलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या. त्याच सूचना आहेत की 1 टाइम रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला OTP वगैरे येणार आहे तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेल आयडी वरती. तो व्हेरीफाय करायचा आहे. तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. पर्सनल डिटेल सगळ्या तिथं फिलअप करायच्या आहे आणि त्याच नंतर पासवर्ड वगैरे जनरेट करून तुमचं 1 टाइम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे तो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तिथं तुमच्या सगळ्या डिटेल तुम्हाला फिलअप होतील आणि जी फी आहे ती फी तुम्हाला तिथं पेड करायची. बघा इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना पेमेंट अँड फी इथं फक्त तुम्हाला 100 रुपये इतकी दिलेले आहे आणि SC ST कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फी मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, सूट देण्यात आलेले आहे, सवलत देण्यात आलेली आहे. मित्रांनो फी अतिशय कमी आहे. 100 रुपये एवढी तुम्हाला इथं ऑनलाईन फी भरायची आहे आणि फी देखील आपल्याला मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनेच भरायची. आलं का लक्षात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट सगळ्या अपलोड करावं लागणार आहेत. डॉक्युमेंट साठीची इथं साईज दिलेली आहे. या प्रिपेड साईज मध्ये काय करायचे, आपल्याला सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचे आहे आणि अपलोड करायचे. बघा ब्लॅक और ब्ल्यू पेन न तुमची सिग्नेचर देखील तुम्हाला तिथं काय करायचे आहे, स्कॅन करून तुमच्या जवळ ठेवायचे आहे आणि ती ज्यावेळेला तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्यावेळेला सर्व डॉक्युमेंट अपलोड करा. व्यवस्थित फॉर्म भरा मित्रांनो. तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते तुमच्या 10वीच्या मार्कांवरती सिलेक्शन असणार आहे हे लक्षात घ्या.
त्याचबरोबर तुमच्याकडे कॉम्प्युटरचं ज्ञान असेल तर MSCIT वगैरे जे काही तत्सम सर्टिफिकेट आहेत ते देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. काही इथं तुम्हाला अनेक्सरी दिलेले आहेत, या अनेक्सरी देखील आपल्याला तिथं काय करायच्यात, अपलोड करायच्यात. याच्या प्रिंट काढून ही जी काही माहिती विचारलेली आहे ती सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीनं भरायची आहे, डॉक्युमेंट स्कॅन करायचा आणि फॉर्म भरत असताना अपलोड करायचा आहेत. मित्रांनो, ही जी PDF आहे या PDF ची लिंक आणि वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ही डिटेल PDF देखील मिळवू शकता. अतिशय मोठी भरती या ठिकाणी पोस्ट ऑफिस मध्ये आलेली आहे, इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये. तर नक्कीच या भरतीचा सर्वांनी फायदा करायचा आहे. आणि मित्रांनो बघा, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.